नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील वर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नावाने एक योजना घोषित करण्यात आली होती. ज्या योजनेअंतर्गत वर्षाला लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. वर्षाला किती? 3 गॅस सिलेंडर मोफत. आणि या योजनेअंतर्गत एक महत्वाची अपडेट आता समोर येत आहे. त्यामध्ये आता योजनेसाठी नवीन GR आलेला असून या GR नुसार हप्त्याचे वितरण देखील, म्हणजेच की जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जी सबसिडी आहे त्या सबसिडीच्या निधी वितरणाकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा GR देखील 17 नोव्हेंबर रोजी आलेला आहे. आता हा GR नक्की काय सांगतोय? 17 नोव्हेंबरचा हा GR आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या GR नुसार कोणत्या नक्की बहिणींना किंवा कोणत्या लाभार्थी महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे 3 मोफत गॅस सिलेंडरचे अनुदान जमा होणार आहे, तर त्या महिला कोणत्या असणार आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा मिळतो, सर्व सविस्तर माहिती तुमची क्लिअर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायची आहे. चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो देखील करायला विसरायचं नाही. लाडक्या बहिणींना सबसिडी जमा होणार हे देखील यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर आता हा GR नक्की काय सांगतो? तर हा GR असणार आहे, यामध्ये बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रलंबित देयकांच्या अदायगीसाठी सन 2025-26 मध्ये निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. निधी वितरण 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात म्हणजे काय असतं तर लक्षात घ्या, तुम्ही वर्षाला जेवढेही गॅस सिलेंडर घेणार आहात त्यातील 3 गॅस सिलेंडरचे अनुदान त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येत असते. हा विषय असतो आपल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा. काय असतो? लक्षात घ्या की 3 गॅस सिलेंडरचे त्या ठिकाणी तुम्हाला सबसिडी किंवा अनुदान तुमचं त्या ठिकाणी जमा केलं जातं. हा GR कधीचा आहे तर GR ची तारीख बघा, या ठिकाणी दिनांक 17 नोव्हेंबरचा हा GR असणार आहे. आणि या GR नुसार कोणत्या महिला आहेत, सर्वात महत्वाचे म्हणजे सरसकट महिलांसाठी हा GR अद्याप आलेला नाही. म्हणजेच की हा 2025-26 चा जो लाभ असणार आहे तो लाभ सरसकट महिलांसाठी अजून आला नाही, परंतु तो येत्या काही दिवसांमध्ये सरसकट महिलांसाठी देखील येणार आहे. हा GR नक्की कोणासाठी आहे तर हा GR आहे अनुसूचित जाती जमाती. आता ह्या पुढच्या आपण पाहूया. या ठिकाणी बघा, हा GR काय सांगतो तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता 2025-26 या वर्षात, म्हणजे 2025-26 या वर्षामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जेवढ्या काही महिलांनी गॅस सिलेंडर घेतले होते त्यापैकी 3 गॅस सिलेंडरचे त्या ठिकाणी अनुदान जमा करण्याकरता 50 कोटी कितीची मान्यता देण्यात आली आहे लक्षात घ्या या GR नुसार. तर या ठिकाणी 50 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आलेली आहे. 50 कोटी रुपये. आणि आता हे 50 कोटी रुपये लाभार्थी महिलांच्या ज्या ज्या अनुसूचित जाती जमातीमधल्या महिला आहेत आणि ज्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे, आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या. आणि मोबाईल नंबर लिंक असल्यास तुम्हाला त्या संदर्भातील मेसेज देखील येणार आहे. हे अनुदान जमा झाल्यानंतर वर्षाला किती? तर 3 गॅस सिलेंडरचे अनुदान या ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहे. आता यामधला महत्वाचा एक प्रश्न आहे की अनेक लाडक्या बहिणी विचारतील, तो म्हणजे की आता ह्या अन्नपूर्णा योजनेसाठी आम्ही आमचा अर्ज कसा करायचा किंवा आम्हाला याचा लाभ कसा घ्यायचा? हे फक्त अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या महिलांसाठी आहे का? तर असं अजिबात नाही. तुम्ही कोणत्याही प्रवर्गात असू द्या, तुम्ही सर्वसाधारण असू द्या, OBC असू द्या, तरी देखील तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. यासाठी काय करायला पाहिजे तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकतर तुम्ही या योजनाचा लाभ घेण्यासाठी एकतर तुम्ही काय पाहिजे तर उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी पाहिजेत. लक्षात घ्या काय पाहिजे तुम्ही तर एकतर तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी पाहिजे किंवा दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावेत. कोण? या 2 पैकी कुठल्याही प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तरी देखील तुम्ही योजनेसाठी पात्र ठरता. आणि यामध्ये दुसरी महत्वाची एकमेव बाब म्हणजे तुमच्या घरामध्ये जे गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे कोणत्याही कंपनीचे असू द्या, परंतु ते संबंधित महिलेच्या नावावर असावे. संबंधित महिला म्हणजे कोण? जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहे त्या महिला, म्हणजेच की लाडकी बहीण किंवा उज्ज्वला गॅस योजनाची लाभार्थी महिलेच्या नावावरतीच गॅस सिलेंडर तुमचं कनेक्शन असावे. ते कनेक्शन असल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सेपरेट फॉर्म भरावा लागत नाही. आपोआप तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून हे अनुदान जमा केलं जातं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबामध्येही कोणी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असेल तर स्वतः त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्या,
जेणेकरून योजनेचे पैसे तुम्हालाही जमा होतील. तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे जे अनुदान आहे किंवा सबसिडी आहे ही जमा होते का? कमेंट करून नक्की सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा. व्हिडिओ शेअर करायला, चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.